श्री शुक म्हणतात, भगवान श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून ज्याला योगमार्ग कळला अशा उद्धवाचे डोळे अश्रूंनी भरून आले. प्रेमावेगाने त्याचा गळा दाटून आला. हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला. त्याच्याने काहीही बोलावेना. हे राजा, प्रेमावेगाने द्रवलेले चित्त त्याने धैर्यपूर्वक आवरले. स्वतःला अत्यंत भाग्यवान मानीत त्याने यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून प्रार्थना केली. उद्धव म्हणाला, हे प्रभो, आपण माया व ब्रह्मदेव यांचेही मूळ कारण आहात. मी ज्या महान मोहरूपी अंधारात सापडलो होतो तो अंधार तुमच्या सानिध्यात कुठल्या कुठे पळून गेला. जो अग्नीजवळ जातो त्याला थंडी अंधार यांचे भय कोठून असणार. दयाळू अशा आपण मला आपल्या सेवकाला विज्ञानरूपी दिवा पुन्हा दिलात. आपले उपकार जाणणारा कोण बरे आपले चरणकमळ सोडून दुसऱ्याला शरण जाईल. आपणच आपल्या मायेने सृष्टीची वृद्धी करण्यासाठी मला अगोदर दाशार्ह, वृषणी, अंधक आणि सात्वतवंशी यादवांशी दृढस्नेहपाशांनी बांधले होते आणि आज आपणच आत्मबोधाच्या तीक्ष्ण तलवारीने ते पाश तोडून टाकलेत. हे महायोगेश्वरा, मी आपणास नमस्कार करतो. आता आपण शरण आलेल्या माझ्यावर अशी कृपा करा की ज्या योगे आपल्या चरणकमळांवर माझी अनन्य भक्ती कायम राहील. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, माझ्या आज्ञेने तू आता माझ्या बदरिकाश्रमामध्ये जा. तेथे माझ्या चरणकमळांचे तीर्थ असलेल्या अलकनंदीचे स्नानपान केले असता तू पवित्र होशील. अलकनंदीच्या दर्शनाने तुझे सारे पाप नाहीसे होईल. उद्धवा, तू तेथे वल्कलेनेस, वनातील कंदमुळे फळे खा आणि कोणतीही अपेक्षा न करता आत्मानंदात राहा. थंडी, ऊन, सुखदुःख इत्यादी द्वंद्वे सहन कर. सदाचरणाने इंद्रिये ताब्यात ठेव. चित्त शांत व बुद्धी स्थिर ठेव आणि माझे स्वरूपज्ञान आणि अनुभव यात डुंबत राहा. मी तुला जो उपदेश केला त्याचा एकांतात विचारपूर्वक अनुभव घेत राहा. आपली वाणी आणि चित्त माझे ठिकाणी स्थिर कर आणि मी सांगितलेल्या भागवत धर्मांमध्ये रममाण होऊन राहा. शेवटी तू त्रिगुणांमुळे मिळणाऱ्या गती पार करून त्यांच्याही पलीकडे असणाऱ्या मला मिळशील. श्री शुक म्हणतात, ज्यांचे ज्ञान संसारभ्रम दूर करते त्या श्रीकृष्णांनी उद्धवाला असा उपदेश केला तेव्हा त्याने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. भगवंतांच्या उपदेशाने त्याचे सुखदुःखादी द्वंद्व नाहीसे झाले होते. असे असूनही तेथून जातेवेळी त्याचे हृदय प्रेमाने भरून आले. त्यामुळे आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुधारांनी त्याने भगवंताचे चरणकमळ भिजवून टाकले. ज्यांच्यावरील प्रेम सोडणे अत्यंत कठीण अशा भगवंतांना सोडून जाण्याच्या कल्पनेने व्याकुळ झालेला उद्धव त्यांना सोडू शकत नव्हता. तरीही त्यांच्या आज्ञेमुळे त्याला अत्यंत जड अंतःकरणाने तेथून जावे लागले. जाताना त्याने भगवंतांच्या चरणपादुका आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि त्यांना वारंवार प्रणाम करीत तो तेथून निघून गेला. भगवंतांचा परमप्रेमी भक्त उद्धव हृदयामध्ये त्यांना धारण करून बदरिकाश्रमामध्ये पोहोचला आणि तेथे त्याने जगताचे एकमेव बंधू भगवान श्रीकृष्ण यांच्या उपदेशानुसार तपोमय जीवन व्यतीत करून त्यांचे स्वरूप प्राप्त करून घेतले. योगेश्वरसुद्धा ज्यांच्या चरणांच्या सेवेत रत असतात अशा श्रीकृष्णांनी भगवत भक्त उद्धवाला आनंद सागराचे सार असे हे ज्ञानामृत सांगितले. जो श्रद्धेने याचे थोडेसेही सेवन करतो तो तर मुक्त होतोच, शिवाय त्याच्या संगतीने सगळे जग मुक्त होते. भ्रमर ज्याप्रमाणे फुलांचे सार असलेला मध एकत्र करतो त्याप्रमाणे वेद प्रगट करणाऱ्या श्रीकृष्णांनी भक्तांना संसारातून मुक्त करण्यासाठी हे वेदांचे सार असणारे श्रेष्ठ ज्ञानविज्ञान सार रूपाने सांगितले. तसेच समुद्रातून अमृत काढून जरा रोगादी भय दूर करण्यासाठी ते भक्तांना पाजले. अशा श्रीकृष्ण नाव असणाऱ्या श्रेष्ठ आदी पुरुषांना
मी नमस्कार करतो. अध्याय 29 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायाम् एकादशस्कन्धे 29 ऋषिकेशमेवाग्मनकाय हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.